कचरा गेला पाहिजे, परंतु या कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार झाले. मागच्या आठवड्याभरापासून आग चालू आहे. महापालिकेला कळवल्यानंतर ही आग विझवली जात नाही आणि म्हणून शेवटी त्या भागात पर्यावरणाचा प्रश्न, लोकांना श्वास घेता येत नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. धिम्म प्रशासन बसलेलं आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ता या महापालिकेत आल्यापासून प्रशासन एकदम धिम्म झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे लोक नुसते शोबाजीमध्ये अडकलेले आहेत. आणि शिवसेनेनं आज आक्रमकपणे आंदोलन केलंय. शिवसेनेने आपल्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे. मला वाटतं हे आंदोलन अशाच पद्धतीनं चालू राहील. दादाच्या राष्ट्रवादीमध्ये एका कथित ऑडिओ ग्रुपमधून पाहायला मिळते. राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं अजितदादाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवार यांच्याकडे असेल. शेवटी ज्याच्या बळावर जगलो त्याच्याच विषयी नंतर अशा पद्धतीनं काही लोक बोलतायत. परंतु शेवटी तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादाच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. निश्चित त्यांचे नेतृत्व सक्षम आहे ते विषय बघायला. मुंबईत होणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या इव्हेंटमध्ये जय पवार यांच्या सर्व पदाचा उल्लेख करण्यात आला. जय पवार राष्ट्रीय सचिव, खजिनदार आणि शिस्तभंग समितीचे अध्यक्ष असा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहेच ना. ते आहे जय पवार. मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे त्याचे ते पदाधिकारी आहे, त्यामुळे त्या पदावर आहे तर नाव घेतलं असेल एखाद्या कंपनीनं. मला वाटत नाही त्याच्यात काय चुकीचं आहे. चांगलं आहे. स्वतःहून पाडायला सुरुवात केली. आमच्या लोकांचे जाऊन पाडले महापालिकेने, भाजपवाल्याचे पाडले नाही. भाजपवाल्याचे पाडायला पाहिजे. ठीक आहे, त्यांनी आता स्वतःहून पाडायला सुरुवात केली, काय हरकत नाही. पार्टी फंडातून ब्युटी पार्लर हा खर्च दादांना चालत नव्हता असं रोहित पवार आणि पार्थ पवार यांनी या सगळ्याचं ऑडिट केलं पाहिजे असंही रोहित पवार. पर्सनल याच्यात मी नाही काय बोलणार. नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्राच्या 2 प्राध्यापकांना अटक केली. दुसरीकडे 3 विद्यार्थ्यांनी सुद्धा निराशेतून आत्महत्या केली. खरं तर नीटचा हा विषय अतिशय सिरियसली आहे. सरकारने अजूनही सिरियसली घेतलेला नाही. परीक्षेच्या तारखा जरी जाहीर झाल्या असल्या तरी जवळपास 22,79,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहे. असे विद्यार्थी सिन्सिअर विद्यार्थी असतात, 2-2 वर्षांनी तयारी करतात आणि 2 वर्ष तयारी केल्यानंतर ही परीक्षेचा पेपर फुटला. एक ज्यांनी इमानदारीने परीक्षा दिली त्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागते 2. आणि याला पूर्णपणे केंद्राचं सरकार, त्याचे मंत्री हे खातं जबाबदार आहे. मुलांच्या भवितव्याशी भविष्याशी ते खेळलेलं आहे. मला असं वाटतं या सरकारला 302 खाली या सरकारच्या मंत्र्याला अटक झाली पाहिजे. कारण हे आत्महत्येत प्रवृत्त कोण करतंय तर सरकार करतंय. आणि त्याला पेपर फोडणं 5-5 लाखापासून 50-50 लाखापर्यंत म्हणजे काय गोरगरिबाचं काम आहे का? तर नाही. म्हणजे गरीबाची पोरांनी अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची, 2-2 वर्ष जागायचं आणि पुन्हा परीक्षेला द्यायचं. श्रीमंताच्या पोरांनी 10-20 लाखात पेपर फोडायचा आणि पेपर द्यायचा. अशी ही परीक्षेची पद्धती निर्माण झालेली आहे. याच्यातून मला वाटतं सर्वसामान्य माणसावर अन्याय होतोय. केंद्र सरकार याला जबाबदार आहे. यावरून राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र मोदी यांनी यावर अक्षरही काढलं नाही आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, त्यांना पदावरून हटवण्यात यावं. मी तीच मागणी केलेली ना की याचे जे मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. फक्त नीट परीक्षा ही केंद्रीय पद्धतीनं होतं. केंद्र सरकार याला जबाबदार आहे. 22-23 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. परंतु मला असं वाटतं देशाच्या पंतप्रधानांनी याच्यावर अवाक्षर काढले नाही. खरं तर देशाच्या पंतप्रधानांनी याच्यावर भूमिका मांडायला पाहिजे होती, कडवट आणि कडक. महानगरपालिका आधीच आर्थिक खाली गेलेलं असताना परत 5 गाड्यांचं खरेदी करण्यासाठी प्रस्ताव मांडला. हे पहा, खरं तर महापालिका ही कर्जाच्या खाईत आहे. 1400 कोटी रुपयाचं कर्ज महापालिकेच्या डोक्यावर आहे. महापालिकेचे पदाधिकारी नुसतं चमकोशगिरी करतात. नरेंद्र मोदींनी सांगितलं म्हणून कमी फिरा ना, कशाला ईव्ही व्हेकल घेताय? मग घ्या ना, तुमच्या पैशाने घ्या आणि वापरा. महापालिकेच्या पैशाने काय घेता? म्हणजे महापालिकेने ही पण गाडी ठेवायची डिझेलची आणि ही पण गाडी ठेवायची, हे कोणी शिकवलंय? म्हणून मी महापालिकेच्या प्रशासनाला सांगेल अशा पद्धतीनं कोणती नवीन वाहनं खरेदी केली पाहिजे नाही. आणि उलट्या संकटामुळे जर संकटात आहे असं दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले. जग संकटात आहे आणि मोदी परदेशाचे दौरे करतात. देशातल्या लोकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. देशाच्या पेट्रोल पंपावर आणि डिझेल पंपावर मोठ्या मोठ्या लाईन लागलेल्या आहेत.
खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीचं कारण जरी समान नसलं तरी राष्ट्रवादीतले अंतर्गत घुसखोरी हे कारण असू शकतं अशी चर्चा सुरू आहे. अंतर्गत घुसखोशीविषयी देवेंद्र फडणवीसांशी कशाला बोलतील पार्थ पवार? त्यांच्या पक्षात विषय देवेंद्र फडणवीस तरी त्याच्यात कशाला लक्ष देतील? रोहित पवार यांनी वक्तव्य केलंय पुढील काही महिन्यात मंत्रिपद बदलण्याची चर्चा आहे. मंत्री आदित्य तटकरे यांचं पद जे आहे ते सुनील सळगेंना दिलं जाऊ शकतं. राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल ही नियमित प्रोसेस आहे. मला असं वाटतं की आता 2 वर्ष या सरकारला होत असताना निश्चित रिव्ह्यू मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या मंत्र्याचा रिव्ह्यू घेत असतात आणि याच्यातून मला असं वाटतं पक्ष स्तरावर काही बदल होत असतात. सर्वस्वी रॅकेटचा एक नवीन प्रकार समोर आलेला आहे. सर्वस्वी रॅकेटचा एक नवीन प्रकार समोर आलेला आहे, ज्यात काही महिन्यांना 7 ते 8 दिवस बाहेर विभागात 7 ते 8 लाख देतात आणि त्यानंतर सर्वस्वी करून घेतात. त्याच्या प्रकारे चॅट वगैरे समोर आलेले आहेत आणि समाजात महिला देखील असल्याचं सांगण्यात आहे. मला वाटतं हे अतिशय चुकीचा प्रकार आहे. अतिशय चुकीचा प्रकार आहे. आरोग्य विभागाने आणि गृह विभागाने या दोन्ही विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातील कायदा देवेंद्र फडणवीस एकच पद हे तर अख्खा महाराष्ट्र बोलतो की या राज्याला फुल टाइम गृहमंत्री पाहिजे. आमदार बच्चू कडू यांनी विठ्ठलाला साकडं घातले की मुख्यमंत्र्यांच्या घरात शेतकऱ्याबद्दल चांगल्या भावना आहेत. ते असंही माहिती शिवसेनेनं जे आहे ते शेतकऱ्याबद्दलचं धोरण स्पष्ट करावं याकरता आहे म्हणतात शिवसेनेला. काय म्हटले ते? बच्चू कडू यांनी विठ्ठलाला साकडं घातले ते म्हणतात मुख्यमंत्र्यांच्या मनात शेतकऱ्याबद्दल चांगल्या भावना याव्या. त्याचबरोबर जे आहे ते शिवसेनेनं शेतकऱ्याबद्दलचं धोरण जाहीर करावं. मला असं वाटतं बच्चू कडू आता शिंदेच्या गटात गेलेले आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना चांगली बुद्धी येऊ दे हे जर सांगायचं झालं तर त्यांनी शिंदे साहेबाला सांगितलं पाहिजे आणि शिंदे साहेब देवेंद्रजींना सांगतील. फार विठ्ठलाकडे जायची काय गरज त्याच्यासाठी? की असे माहिती महाराष्ट्राला सर्वे केला तर मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेच्या नावाला सगळ्यात जास्त पसंती मिळते. हे आता कोणाला काय वाटतं? राष्ट्रवादीच्या लोकांना सुनेत्राबाईंना व्हावं वाटतं, शिंदे गटाच्या लोकांना शिंदे साहेब व्हावे वाटतात, भाजपच्या लोकांना देवेंद्र फडणवीस व्हावं लागतात. आता ज्याचा त्याचा विषय आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मनातला विचारून थोडी मुख्यमंत्री ठरत असतो. आमदार किती निवडून येतात त्याच्यावर मुख्यमंत्री ठरत असतो. धुळ्यामध्ये एक समोर आलेले बाबाचं 2 पूजेसाठी गेलेल्या दोघांना हत्या करून मारून टाकण्यात आले. त्याच्यात लोकांची चूक आहे. माझं स्पष्ट मत आहे. बाबापेक्षा लोक चुकीचे आहेत. लोकांनी अशा लोकांच्या नादीच लागलं नाही पाहिजे. तटकरे आणि पटेल यांनी पवारांची भेट घेतली. दोघांनी व्यथा मांडल्या. याला जे शरद पवारांनी कबूल केली भेट. मला नाही माहिती अशा व्यथा मांडल्या कोणी सांगितलं? एका तटक्याने सांगितलं का पटेलांनी सांगितलं? पवारांनी कबूल केली. आता गप्पा चर्चा झाल्यावर माणूस एकमेकांच्या व्यथा एकमेकांचे सुख दुःख शेअर करत असतो. तसं दोघांनी केलं असेल. आंदोलन करणार उद्या स्वरूप कसं असणार आहे? बिलकुल. कांद्याच्या प्रश्नावर शिवसेनेचं आंदोलन संभाजीनगर जिल्ह्याचं उद्या आहे वैजापूरला. या आंदोलनात शेकडो हजारो शेतकरी सहभागी होणार आहे. नाफेड मार्फत कांद्याची खरेदी झाली पाहिजे. कांद्याला 2000 रुपये भाव दिला पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे. सरकारने भले जाहीर केलं असेल काही, पण त्याचा अजून डिटेल्स काही नाही. त्यामुळे उद्याचं आंदोलन तीव्र आणि मोठं सकाळी 9 वाजता आम्ही करणार आहोत वैजापूरला.